जर तुम्हाला सकाळच्या भाजीला टिफिनला काही सुचलं नाही ना, तर अगदी झटकीपट कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही हिरव्या मुगाची उसळ, सुकी उसळ बनवायची. टिफिनसाठी खूप उत्तम भाजी आहे. लागणारा टाईम आणि लागणारं साहित्य खूपच कमी आहे. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही टिफिनसाठी ही भाजी नक्की ट्राय करून बघा. हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि गुणधर्म आहे याच्यामध्ये भरपूर सारे. तर बघू शकता इतकी छान चवदार टेस्टी अशी ही मुगाची उसळ, म्हणजे हिरव्या मुगाची उसळ, जी आपले मटकी चणे वगैरे करतो बघा, त्यातला हा प्रकार आहे मुगाची उसळ. तर बघू शकता मस्त आज मुगाच्या उसळीचा बेत केलेला आहे. तर ही भाजी तुम्ही नक्की टिफिनला ट्राय करा. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे हे हिरवे मुग भिजत ठेवायचे, किंवा आपण उसळीवाल्याकडे भेटतात बघा अशी भिजलेले हिरवे मुग, तर मी घेऊन आलेले आहेत. तुम्ही हे घरीसुद्धा आपण पॅकेटमधले मूग आणायचे आणि भिजत ठेवायचे. एक 10-12 तास जरी ठेवले तर छानपैकी असे फुलले जातात. आणि याला बघा थोडे थोडे मोडसुद्धा आलेले आहेत. म्हणजे मोड आलेले मूग असतात ना, किंवा मटकी असू दे, खूप पौष्टिक असतात. आणि कडधान्य हे कोणतंही खाल्लं की आपल्यासाठी खूपच चांगलेलं आहे. सिंपल भाजी करते, कुठलं वाटण वगैरे करणार नाही. कांदा, टमाटर, मिरची बस एवढंच साहित्य वापरणार आहे. कारण ही अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला भाजी दाखवते. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं. याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, आणि हिरव्या मिरच्या स्पायसी घेतल्यात. मस्त झणझणीत अशी भाजी होती. तुम्ही कमी तिखटवाल्या सुद्धा मिरच्या इकडे वापरू शकता. तर कढीपत्त्याची पानं, एक मोठा कांदा चिरलेला आणि बारीक हिरव्या मिरच्या मस्त चिरून घेतलेल्या आहेत. आणि याला चांगलं जरा परतून घ्यायचं. थोडासा याच्यामधला कच्चापणा नाहीसा झाला की मग आपण याच्यामध्ये टमाटे टाकून घेऊया. टमाटरसुद्धा एकच बारीक चिरून घेतलेला आहे. हे थोडंसं सुरुवातीला कांदा मिरचीच परतून घ्यायचं. खूप चांगली भाजी आहे. सकाळच्या ना टिफिनसाठी तर खूपच बेस्ट आहे. किंवा रात्रीसुद्धा तुम्हाला असं सुक्की भाजी काय करायचा प्रश्न येत असेल तर ही भाजी खूप मस्त आहे. हे बघा आता जरा चांगला याचा कच्चापणा दूर झालेला आहे. आता आपण ह्या स्टेजवर टमाटे टाकून घेऊया. हे असं मिक्स करून घ्यायचं. ही उसळ ना तुम्ही रस्स्याची पण करू शकता, म्हणजे वाटण वगैरे करून शेंगदाणे लसूण वगैरे लावून सुद्धा ही उसळ बनली जाते. पण आपल्याला घाई असते ना, त्यामुळं सिंपल पद्धतीच्या भाज्या आपल्याला फायदेशीर ठरतात. आता एक कांदा मिरची चांगल्या प्रकारे थोडंसं परतून झालं की मगच आपण याच्यामध्ये टमाटर टाकायचं. आणि टमाट्याला काय एवढं जास्त परतून नाही घ्यायचं. बस थोडा वेळ याला परतून घ्यायचं कांदा मिरची सोबत. आणि थोडेसे बेसिक मसाले आपण इथे टाकून घेऊया. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला टाकणार आहे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ इकडे टाकून घेतलंय. थोडासा धना पावडर, गरम मसाला आणि हळद हे 3च मसाले टाकायचे आहेत. लाल मसाला इकडे वापरायचा नाही, कारण ही भाजी मी हिरव्या मिरचीची केलेली आहे. जर तुम्हाला लाल मसाल्याची भाजी करायची असेल तर हिरवी मिरची अजिबात वापरू नका. जिकडे मी हळद, लाल तिखट टाकले तेच तुम्ही टाकून घ्यायचं. आणि हे मिक्स करून घ्यायचं. कांदा आणि टमाटर फक्त परतून घ्यायचं आणि मग लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर हे सगळं टाकून एकजीव करून घ्यायचं. पण मला ही भाजी ना हिरव्या मिरचीचीच खूप आवडते. आता हे बघा सगळे मसाले म्हणजे धना पावडर, गरम मसाला, हळद जे टाकले, चवीनुसार मीठ टाकले, ते सगळं मिक्स झालेलं आहे. बघा किती छान रंग आलाय आणि चांगल्या प्रकारे परतून झाले. आता आपण जे भिजवलेले मूग घेतलेत बघा ते याच्यामध्ये टाकून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायचे. थोडे थोडे मोडसुद्धा आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं ह्या मसाल्यामध्ये. म्हणजे कांदा, टमाटर, मिरची जे पण मसाले आपण 2-3 टाकलेत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. याच्यावर तुम्ही थोडंसं 1-2 चमचे ना शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता. पूर्णपणे ऑप्शन आहे, कारण कूट वगैरे ना आपण ज्यावेळेस रस्सा करतो बघा त्याच वेळेस टाकलेला चांगला आहे. ही सुक्की भाजी अशी छान वाटते खायला. आता याला वाफ द्यायची, थोडीशी एक वाफ द्यायची आणि मग थोडंसं आपण चिमूटभर पाणी टाकूया. कारण हे मुग जे आहेत ना पूर्णपणे कच्चे आहेत. हे शिजून वगैरे काही घेतले नाहीत मी. हे थोड्याशाच पाण्यामध्ये मी वाफेवर शिजवणार आहे. आणि वाफेवर जे पण कडधान्य शिजलं जातं ना त्याचा जो अर्क असतो, त्याची एक जी चव असते ना ती भाजीमध्ये उतरत जाते. त्यामुळं मी कडधान्य शक्यतो जास्त एवढं काही शिजून घेत नाही, कच्चेच वापरते.
वाफेवर याला शिजवता येतात. मिक्स केलेलं आहे. झाकण ठेवत राहायचं, 1-2 वाफा देत राहायचं, स्लो गॅस करायचा आणि ही भाजी आपली परफेक्ट तयार होते. हे बघा कशी छान अशी आपली ही भाजी अजिबात चिकट नाही झाली, मोकळी सुटसुटीत ही भाजी वाफेवर फक्त तयार होते. मटकीची भाजीसुद्धा तुम्ही सेम प्रोसेसनी करू शकता. आता ही आपली भाजी झाली आहे बघा, परफेक्ट मस्त नरम सॉफ्ट झाली. गॅस बंद करायचा आहे आणि आपण ही ज्या वाफा राहिल्यात बघा, त्या सगळ्या वाफा निघेपर्यंत याच्यावर झाकण ठेवायचं. अगदी मोकळी सुटसुटीत छानपैकी चवदार अशी मुगाची उसळ झाली आहे, खाण्यासाठी तयार. तर तुम्हाला मी दाखवते बघा, हे मुगा किती छान फुलून निघलेले आहेत, नरम सॉफ्ट शिजले गेलेले आहेत, अगदी गाळ पण शिजवायचे नाहीत. हे बघा मी तुम्हाला दाखवते, हे मूग किती छान शिजलेले आहेत. इतके कच्चे मुग मी वापरलेले आहेत भिजलेले, तरीसुद्धा चांगले बघा नरम सॉफ्ट शिजले आहेत. म्हणजे अगदी गाळ पण नाही, पण मस्त झालेत बघा, छान वाटतात असे मग खायला. आता झाली आपली ही परफेक्ट भाजी तयार खाण्यासाठी. प्लेटमध्ये आपण याला गरमागरम सर्व करून घेऊया. तर ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर कडक कडक बनवायची आणि अशी मुगाची हिरवीगार मस्त झणझणीत अशी ही उसळ बनवा. याच्यामध्ये एक बटाटासुद्धा टाकू शकता आणि ही भाजी रस्स्याची पण करू शकता. तर कशी वाटली भाजी? आहे का नाही चवदार, टेस्टी आणि बेस्ट भाजी आहे. एकदम हेल्दी भाजी आहे. मुगाचे असे कडधान्य जे असतात ना, हे असं थोडंसं तेला मिठामध्ये परतूनसुद्धा खाऊ शकता, कारण हे खूप पौष्टिक आहे. सकाळच्या टिफिनसाठी खूप छान भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा बघा, खूप आवडीने खातात आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक भाजी आहे. तिखट वगैरे थोडं कमी करायचं. बेस्ट भाजी आहे. रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून तुम्ही याला करू शकता आणि ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा ही भाजी खाल्ली जाते. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब